आता तब्बल किती लोकांची संख्या असेल जी गुंतलेल्या लोकांची संख्या आणि एक रक्कम किती असेल? साधारणपणे मी सांगितलं की सुरुवात झाली होती ही 4-5 माणसांपासून. नंतर माझ्या ओळखीतले कमीत कमी हे 150 ते 200 लोकं होते मॅडमच्या मागितले. त्यानंतर त्यांची कुटुंब जोडली गेली. असे करून आता निव्वळ बरोबर 1200 लोकं आहेत इन्व्हेस्ट केले. आणि ह्या 1200 लोकांची आता सागर विलंब लावल्यामुळे कुठे आत्तापर्यंत थांबले होते, पण आता कुठेतरी एक सीमा संपत आलेली आहे. आणि मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सागरला मी सांगतोय की वेळेत यांचा परतावा जे काही आहे, इन्व्हेस्टमेंट आहे ती त्यांनी वापस करावी. अन्यथा हे सगळे इन्व्हेस्टर की कायदेशीर तक्रार करू देतील. सर, सागर आणि आज गेले 8 महिने आम्ही काय सहन करत आहोत हे तुम्हालाही माहिती आहे आणि आज लोकांनाही माहिती आहे. कारण एवढ्या लोकांचा जो आक्रोश, जो इथे ऑफिसला येऊन गोंधळ आणि जो काही त्रास झालेला आहे, आज प्रत्येकाचे पेशन्स संपत चालले आहेत आणि आमचेही पेशन्स आता संपलेले आहेत. आज जर कोणी चुकीचं पाऊल उचललं, कोणी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट केलं, आज नको ती ॲक्शन जर कोणी घेतली तर या सगळ्या प्रकाराला सागर तुम्ही स्वतः जिम्मेदार असणार आहात. कारण आज रोज आम्ही मरतोय, रोज दिवस रात्र आम्ही मरतोय, मरत जगतोय. पण आज आमचे पेशन्स आम्ही टिकवून आहोत, तसा प्रत्येक जण नाहीये. जर कोणाचा कंट्रोल सुटला, जर कोणी चुकीची ॲक्शन घेतली, जर कोणी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट केलं, तर सागर तुम्ही स्वतः जबाबदार आहात. सर, कसं पाहता आपण या विश्वासाने त्या व्यक्ती सागर कारिवडीकर यांना विश्वासात घेतल्यानंतर लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून खरं तर चुकी झालेली आहे. आता तब्बल किती लोकांची संख्या असेल जी गुंतलेल्या लोकांची संख्या आणि एक रक्कम किती असेल? साधारणपणे मी सांगितलं की सुरुवात झाली होती ही 4-5 माणसांपासून. नंतर माझ्या ओळखीतले कमीत कमी हे 150 ते 200 लोकं होते मॅडमच्या मागितले. त्यानंतर त्यांची कुटुंब जोडली गेली. असे करून आता निव्वळ बरोबर 1200 लोकं आहेत इन्व्हेस्ट केले. आणि ह्या 1200 लोकांची आता सागर विलंब लावल्यामुळे कुठे आत्तापर्यंत थांबले होते, पण आता कुठेतरी एक सीमा संपत आलेली आहे. आणि मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सागरला मी सांगतोय की वेळेत यांचा परतावा जे काही आहे, इन्व्हेस्टमेंट आहे ती त्यांनी वापस करावी. अन्यथा हे सगळे इन्व्हेस्टर की कायदेशीर तक्रार करू देतील. सर, प्रशासकीय विभागाकडून आपल्याला काय माहिती मिळालेली आहे या संदर्भात? आपण धाव घेतलीच असेल कारण की मोठी तुमची एक फसवणूक झालेली आहे. कसं पाहता, प्रशासकीय विभागाकडून तुम्हाला सहाय्य मिळालेलं आहे का? हो, त्यांनी सहाय्य केलं आहे. पण काय झालं आहे की पहिल्यांदा कसं होतं की इन्व्हेस्टर लोकांचं असं म्हणणं होतं की आपण ह्या पोलीस तक्रार वगैरे करण्यासाठी ते तयार नव्हते सगळेच लोक. कारण का की विलंब लागेल ह्या सगळ्या गोष्टीला. आणि सागर तेव्हा कॉन्टॅक्टमध्ये होता सगळ्यांचा. 21 नोव्हेंबरपर्यंत 21 डिसेंबरला शेवटचा कॉल केला. त्यामध्ये इन्व्हेस्टरसुद्धा ग्रुप कॉलमध्ये बरेचसे होते. त्यांनी सांगितलं 30 डिसेंबरपर्यंत सर मी सगळ्यांचे पैसे देणार. त्या कॉलमध्ये तो हाही बोलला. यापर्यंतच्या सगळ्या यापूर्वीच्या झूम कॉलमध्ये सुद्धा तो हा बोलला की पैसे सागर कारोडेकरच्या अकाउंटला आलेले आहेत आणि सागर कारोडेकरच देणार आहे. त्याप्रमाणे त्याच्या ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा नाव तसंच आहे, सागर कारोडेकर. आणि त्यामुळे काय झालं की जेव्हा ऑगस्टला पहिल्यांदा हा नॉट रिचेबल झाला तेव्हा सुद्धा एक आम्ही त्याची पोलीस तक्रार दिलेली. पण त्यानंतर तो 5 सप्टेंबरला इथे आला आणि लोकांना भेटला. त्यानंतर पुन्हा लोक इन्व्हेस्टर शांत झाले आणि त्याला सपोर्ट पण केला. वाईट गोष्टीचं हे वाटतं की आज मराठी माणसाने म्हणजे आपले सगळे जे मराठी इन्व्हेस्टर सगळ्यांनी सपोर्ट केला की सागर पैसे देईल. आणि मार्केटमध्ये एवढे वर्ष आम्ही नाव कमावलेलं होतं. त्यामुळे एक लोकांचा ट्रस्ट आहे की सरांनी आणि मॅडम आहेत, ओळखीची माणसं आहेत. आणि काय होतं की देता ह्याने काय केलं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी चुकीचा अर्थ सागरने घेतला. म्हणजे लोकांनी विश्वास ठेवला आहे आणि विश्वास आता घात झाल्यासारखं प्रत्येकाला वाटायला लागलं आहे. आणि डिसेंबरची 30 तारीख होऊन गेली तरी अद्यापही सागरचा कॉन्टॅक्ट होत नाही. 21 डिसेंबरला शेवटचा कॉल झाला. त्यानंतर कॉल झाला नाही. लगेच आम्ही पोलिसांपर्यंत अर्ज दिलेले आहेत. बरेचशा इन्व्हेस्टरने पण अर्ज दिलेले आहेत. तरी सागरला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की त्याने वेळेत येऊन या सगळ्या गोष्टीची पूर्तता करावी. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. आज मी किंवा प्रीती राणे आज या सगळ्या गोष्टीला फेस करतोय. आज एकही रुपया कुठलाही कोणाचाही न घेता सुद्धा सत्याला आम्ही सामोरे जातोय. पण सागर सगळ्यांचा फंड घेऊनही
तो नॉट रिचेबल, याचंच मला वाईट वाटतं. सर कसं पाहता, ही मोठी गुंतवणूक आणि फसवणूक झाली समजा एका प्रकारची, याच्या तुम्ही वैयक्तिकरित्या पाठपुरावा केल्यानंतर तुम्हाला काय आढळून आलं? पोलीस प्रशासनाने मदत केली, कोणत्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पद्धतीने पाठपुरावा केला, हो. त्याबद्दल नागरिकांना कळणं देखील गरजेचं आहे. अगदी बरोबर. जेव्हा ऑगस्टमध्ये जेव्हा पहिल्यांदा हा नॉट रिचेबल झाला, लगेचच मला वाटतं जेव्हा हे माझ्या लक्षात आलं, तेव्हा त्याच दिवशी मी काही इन्व्हेस्टरना घेऊन सावंतवाडीमध्ये गेलो, त्याच्या घरी गेलो, त्याच्या बंगल्यावर गेलो, त्याच्या सिक्युरिटीजना भेटलो, वॉचमनला भेटलो, तिथून माहिती काढली, त्यानंतर त्याच्या मॅनेजरला भेटलो आणि त्या भेटल्यानंतर 5व्या दिवशी तो इथे आला, मुंबईमध्ये आला तो आणि भेटला, आपल्या इन्व्हेस्टरनाही भेटला. पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावर आता, आणि तेव्हा मला वाटतं मी त्याच दरम्यान मी ओरोसला पण गेलेलो, सीपी ऑफिसला, तिथे IPS ना पण भेटलो मी, त्यांच्या कानावर पण टाकली अशी गोष्ट. ते बोलले की आपल्याला ह्या गोष्टीमध्ये आपल्याला 4-5 दिवस वाट बघावी लागेल, येण्याची एक संधी म्हणजे वाट बघूया आपण आणि त्यानंतर आपण कारवाई. पण 4-5 दिवसानंतर तो स्वतः आला आणि त्याने आपल्या इन्व्हेस्टरना भेटून सांगितलं की मला खूप प्रेशर होता, त्यामुळे माझे पैसे अडकले होते, म्हणून मी अशा प्रकारे गेलो होतो. दुसऱ्यांदा आता जेव्हा नोव्हेंबरला जेव्हा तो नॉट रिचेबल झाला, तेव्हा सुद्धा मी इन्व्हेस्टर सोबत आताच गेल्या 15 दिवसापूर्वी सावंतवाडीमध्ये गेलो, त्याच्या नातलगांना पण भेटलो, त्याच्या घरी गेलो, सावंतवाडी पोलीस स्टेशनला गेलो, तिथेही मी सांगितलं, घडलेला सगळा किस्सा सांगितला. पण ते बोलले की तुम्ही याची तक्रार मुंबई पोलीस स्टेशनला करू शकता, कारण तिकडे हा प्रकार घडलाय. मी म्हटलं, त्यामुळे मला तसं समाधानकारक त्यांच्याकडून उत्तर तसं ते मिळालं नव्हतं. आणि माझे इन्व्हेस्टर सुद्धा आपापल्या परीने प्रत्येकजण प्रयत्न करतात. पुन्हा एकदा सांगतोय की सागरला मी विनंती करतोय की आपल्या माध्यमातून सागर आजही असंख्य हे सगळे लोक इन्व्हेस्टर सपोर्ट करायला तयार आहेत. लवकरात लवकर त्यांचा व्यवहार पूर्ण करून हा विषय त्याने इथे संपवावा. आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जो कोकणाविषयी जो एक लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तो कुठेतरी जाऊ देऊ नये. आणि ही कोकणातलीच लोक आज रस्त्यावर आली आहेत सागर तुमच्यामुळे. कोणाकडे फी भरायला मुलांची पैसे नाही आहेत, कोणाकडे दवाखान्यासाठी पैसे नाही आहेत, हॉस्पिटलचा खर्च करायला पैसे नाही आहेत. लोक लिटरली त्रासली आहेत, मानसिकरित्या, शारीरिकरित्या, आर्थिकरित्या सगळ्या पद्धतीने लोक त्रासली आहेत, ग्रासली आहेत. सो त्यांचा असा तळतळाट घेऊ नका. प्लीज तुम्ही समोर या आणि लोकांचे पैसे द्या. प्लीज प्लीज प्लीज. आणि अजिबात कोणाचं नुकसान व्हावं असं करू नका, कोणाचं नुकसान होईल असं अजिबात करू नका. सर, नाण्याच्या दोन्ही बाजू खरं तर पडताळणं गरजेचं असतं. आज आपल्यावर देखील अनेक विविध पत्रकारांच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप होतच असतात. एखादी गुंतवणूक झाली म्हणजे त्याच्यावर आरोप प्रत्यारोप होणार. आपली काय स्पष्टता आहे? आपल्या पत्रकारांना काय आव्हान आहे? मी सगळ्याच पत्रकारांना, माझ्या मित्रांना सांगू इच्छितो आणि प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाला सांगू इच्छितो की नाण्याच्या 2 बाजू असतात, A आणि B. आपण काही वेळा काय झालं की मागे असं मी माझ्या वाचनात आलेलं की एक बाजू फक्त ऐकून कुठेतरी चुकीच्या पद्धतीने माहिती देण्यात आली होती. वास्तविक सत्य, आणि सत्य कधी लपत नसतं, सत्य थोडंसं सावकाश बाहेर येतं. कारण आम्हाला असं वाटलेलं की येईल, आम्ही वाट बघत राहिलो. कारण मी पुन्हा सांगितलं, कोकणामधला आपला माणूस एखादा असं काम करेल ही माझ्या बघण्यातली, माझ्या आयुष्यातली पहिली घटना आहे. कारण कोकण कशासाठी प्रसिद्ध आहे, साधी गोळी माणसं सगळं. आणि हा एवढा इन्व्हेस्टरचा, कारण काय झालंय की ही माणसं आपली आहेत, सगळी आमच्या संपर्कातली माणसं होती. आणि हा सावंतवाडी, आणि त्याने येऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या. तेव्हा मी सगळ्या पत्रकारांना सांगू इच्छितो की हा जो सागर कारुडेकर नावाचा चेहरा तुम्हाला दिसतोय, तुमच्या संपर्कात कुठेही असेल तर त्याला तुम्ही त्याचं सत्य जाणून घ्या, लोकांसमोर आणा सत्य आणि सावध राहा. नक्कीच पाहायला गेलं तर आपल्यासोबत राणे दाम्पत्य होते. मराठी अस्मिता जपण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्याचं खरं तर स्वप्न होतं, परंतु मराठी माणूसच मराठी माणसाचा पाय खेचतो याचं एक उत्तम उदाहरण आहे. शेअर मार्केटमध्ये जर पैसे गुंतवत असाल तर नक्कीच सावध राहा. आणि अशा प्रकारांच्या अडचणींना जर समोर जात असेल, सल्ले घेणं विसरू नका. बित्तम बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सोबत सुनील कातारे, महाराष्ट्र 36.